नमस्कार. सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. महसूल विभागाने ई पीक पाहणी संदर्भात परिपत्रक जाहीर केली आहे. ते आपण बघूयात. विषय ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे मोबाईल ॲपद्वारे रब्बी हंगामात पीक नोंदणी सुरू करण्याबाबत. उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयानुसार संपूर्ण राज्यामध्ये ॲग्रिस्टॅक संकल्पनेअंतर्गत हंगामी पिकांचा माहिती संच ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे मोबाईल ॲपद्वारे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून पिकाची नोंदणी सुरू आहे. सदर संकल्पनेअंतर्गत शेतकरी स्तरावर तसेच सहाय्यक स्तरावर मोबाईल ॲपद्वारे पिकाची नोंद करता येते. तसेच संदर्भीय पत्र क्रमांक 2 अन्वये खरीप हंगामासाठी दिनांक 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. रब्बी हंगाम 2025-26 साठी आवश्यक असणारे ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे वापरण्यास सुसज्ज असून गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. तसेच संदर्भीय पत्र क्रमांक 3 अन्वये पीक संदर्भातील पीक पेरणीसाठी हंगामाची निश्चिती करण्यात आलेली असून रब्बी हंगाम 25-26 करता ई पीक पाहणी क्रॉप सर्व्हे ॲप या मोबाईल ॲपद्वारे पिकाची नोंदणी आज दिनांक 10/12/2025 रोजीपासून सुरू करण्यात यावी, असा हा शासन निर्णय देण्यात आलेला आहे. तर शेतकरी स्तरावर आपण 10 डिसेंबर 2025 ते 24 जानेवारी 2026 पर्यंत आपण प्रत्येक शेतकरी हा आपल्या रब्बी हंगामातील जे पीक घेतो आपण त्याची ई पीक पाहणी करू शकते. तसेच सहाय्यक स्तरावरचा त्याचा जो कालावधी दिला आहे तो दिनांक 25 जानेवारी 2026 पासून ते 10 मार्च 2026 पर्यंत आपल्याला तो करता येईल. आणि जर ई पीक पाहणी पूर्ण झाली तर त्यामध्ये जर काही अडचणी आल्या किंवा काही चुका झाल्या तर ते जे आपल्या अधीनस्थ सर्व अधिकारी किंवा कर्मचारी यांना शेतकरी व सहाय्यक यांच्याकडून वरील मुदतीत 100% पीक पाहणी पूर्ण करण्याची निर्देश दिले आहे. तसेच पीक पाहणीमध्ये काही दुरुस्त्या असल्यास मंडळ अधिकारी यांनी मोबाईल ॲप लॉग इनद्वारे सदर दुरुस्त्या यांच्याकडून दुरुस्ती करता येणार आहे. अशा प्रकारे हे ई पीक पाहणी संदर्भातील परिपत्रक होतं. धन्यवाद.